रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स आलेलं आहे। जोगेश्वरी भूखंडा संदर्भात हे समन्स आलेलं आहे। ईडीचं पुन्हा एकदा समन्स आलेलं आहे। याआधी सुद्धा वायकरांची अनेकदा ईडीकडून चौकशी झालेली आहे आणि वायकर हे पुन्हा एकदा ईडीच्या रडारवरती आपल्याला दिसतायत। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन सावंत। चेतन, रवींद्र वायकरांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स आलेलं आहे, काय माहिती समोर येते? अमित, खरं तर आपण पाहिलं असेल यापूर्वी देखील रवींद्र वायकर यांना ईडीचं समन्स बजावण्यात आलं होतं। मात्र जो भूखंडाचा गैरव्यवहार झालाय या संदर्भातली माहिती जमा करण्यासाठी 1 महिन्याची मुदत ही रवींद्र वायकरांकडून मागण्यात आली होती। कारण गेल्या अनेक वर्षांचे जे बँक स्टेटमेंट असतील, त्याचबरोबर महत्वाचे कागदपत्र असतील, त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी 1 महिन्याचा कालावधी लागणार असं रवींद्र वायकर यांचं म्हणणं होतं आणि त्यांनी या अनुसरून तशी मागणी देखील ईडीकडे केली होती। मात्र आता ईडीने त्यांना मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याची त्यांना समन्स बजावलं आहे। चेतन, खरं तर याआधी सुद्धा वायकरांना अनेकदा ईडीकडून चौकशी झालेली आहे। यावेळी 2 वेळा ईडीचं समन्स बजावलं होतं। दोन्ही वेळा रवींद्र वायकर हजर राहिले होते चौकशीसाठी। मात्र तिसऱ्या वेळी जेव्हा समन्स बजावलं होतं 2 दिवसापूर्वी, त्यावेळी मात्र रवींद्र वायकर यांच्याकडनं ईडीला एक पत्र देण्यात आलं होतं। त्यात त्यांनी सविस्तर मुद्दे मांडले होते, ज्याप्रमाणे जे गैरव्यवहाराचे त्यांच्यावर आरोप झाले आहेत त्या संदर्भातलं ईडीने सर्व बँकचे पेपर असतील, त्यांचे बँक ट्रान्झॅक्शन असतील किंवा बँक स्टेटमेंट असतील, याची संपूर्ण पूर्तता करा असा देखील ईडीचे आदेश होते। मात्र ती पूर्तता करण्यासाठी काही कालावधी जाणार होता आणि हा कालावधी 1 महिन्याचा आहे। त्यासाठी वेळ द्यावा अशी देखील मागणी रवींद्र वायकर यांनी केली होती। मात्र ती मागणी आता ईडीने फेटाळली आहे आणि ईडीने त्यांना मंगळवारसाठी हजर राहण्याचा समन्स बजावलाय। नक्की चेतन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर याआधी सुद्धा वायकरांची अनेकदा ईडीकडून चौकशी झालेली आहे।